पण प्रत्येक ह्याच्यात हे सगळं भुसकाट टाकून घेतलंय बघा. आणि आता याचा काय इश्यू झाला माहिती आहे का? हा तो मित्रो, आत्ता आपण आलो बघा ही क्रेड घेऊन. आता ही क्रेड कशाला आणली तुम्हाला सांगतो. आम्हाला सांगतो जरा हे उघडून दाखवतो बघा. आपल्या कोंबड्या आहेत बघा इकडं. या ना आता कोंबड्या लागल्यात आता अंडी घालायला, त्यामुळं आपल्याला त्यांना ते इथं सेटअप करून घ्यायचं आहे. त्यामध्ये भुसकाट टाकायचा आहे खाली, मग त्यात जाऊन अंडी घालतात परफेक्टपणे. मग या साईडला आपल्याला ते सेटअप करून घ्यायचं आहे इथं असं. आणि त्यामध्ये पहिला आपल्याला भुसकाट टाकायचं म्हणून 7 क्रेट आणलीत आपण. बघा आता लागले ते कुठं अंडी घालायला, म्हणून आपण आणायला जाता तिकडनं जाऊन भुसकाट. तिकडे आहे भुसकाट ठेवलं आहे आपण. आणि इकडे क्रेट टाकलेत ना, इकडे यातनं क्रेटमधनं ती भरायचं आहे. चला क्रेटमधनं आता इथलं जरा भुसकाट न्यायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यामध्ये मग परफेक्टपणे मग अंडं घातलं की फुटायचा विषय नाही हो. म्हणजे बरोबर पडलं की अंडं डायरेक्ट समजलं हो. बघा आपण काय भुसकाट इथं भरून ठेवलेलं गावाच होतं ती, त्यामुळं काही विषयच नाही. कारण आता आपल्या पिल्ल्यांना पण भुसकाट लई लागते, त्यामुळं पिल्ल्यांच्या खाली टाकायला पण भुसकाट लागते. म्हणून आपण बोत भरूनच ठेवलीत सगळं. आता यातलं खाद्य हे भुसकाट आपण काढून यामध्ये भरायचं आहे. भरून आपल्याला सगळी पोती न्यायची तिकडं. एवढे क्रेट भरून घेतली ती. आता तिथं जाऊन सगळ्या क्रेटमध्ये ह्यातलं वॉइस टाकायचं आहे. आणि प्रत्येक ह्याच्यात एक वॉइस टाकले मग बरोबर अंडी त्यात घालतील. चला तर लई कोंबड्या नाही, त्यामुळे आपण इथं फक्त 6 क्रेट आणली ती. त्यामध्ये आपण आता हे भुसकाट टाकून घ्यायचं आहे. सगळ्या ह्याच्यात वॉइस भुसकाट टाकायचं. असं आपण इथं सगळ्या ह्याच्यात वॉइस टाकून घेऊया. आता पण प्रत्येक ह्याच्यात हे सगळं भुसकाट टाकून घेतलंय बघा. आणि आता याचा काय इश्यू झाला माहिती आहे का? आता या कोंबड्या सोडून दाखवतो तुम्हाला ते कसं परफेक्टपणे त्यात जाऊन अंडे घालते ते. म्हणजे आता काय अंडं घालणार नाही ती डायरेक्ट. अंडं घाला आता काल चालू केलंय. काल एक अंडं गावलं एवढंच बारकं होतं, ते आपण तिथे ठेवलंय. हे बघा असं आपण सेटअप तयार केला हवा इथं. डायरेक्ट जुनं क्रेट असलं तर चालते ती, हा विषय नाही. आता या कोंबड्या सोडल्या ना, ते डायरेक्ट ह्याच्यात येऊन उकरतात बघा परफेक्टपणे. त्यामुळे अंडं जर घातलं तर फुटायचा काही विषय नाही, त्यामुळेच केले आपण. आता तुम्हाला आतली पण पिल्ली दाखवू थांबा. बघा ही आतली पिल्ली आता झाली बघा आपली 26-27 दिवसाची तर झाली ती. 26-27 दिवसाची झाली. साईज बघा तुम्ही, हे बघा कसा विषय आहे. दान काही विषय नाही. कंड दाखव थांबाला, एक उचलून दाखवतो. अशी आपली इथं स्टॉक तयार आहे. आता ही 250 पिल्ली आहेत बाय आतली. आपण ती मोठी होती ती बाहेरची, ती बाहेरली होती ती मोठी ती, कारण ती मागच्या लॉटमधली आहे ती. आणि ह्या नवीन आहेत बघा. आम्हाला धरून दाखवतो एखादं. हे बघा आता ही 26 दिवसाचा आहे. हे बघू शकताय तुम्ही, आता 26 दिवसात झालंय बघा. ही अजून 1 महिना पूर्ण व्हायचा आहे, तर असं झालंय बघा साईज. कसा विषय आहे याचा, खतरनाक झाले की नाही बघा. आता उडी पण मारते बघा. हे बघा अशी झाली ते बघा. इथं आपली सगळी पिल्ली खाद्य बिद्य सगळं परफेक्टपणे खाते ती. 250 पिल्ले आहेत असं वाटतंय का? नाही वाटत, कारण ही जागा थोडी बारकी आहे, त्यामुळे त्यामध्ये दिसून येत नाहीत सगळी. चला आता जाऊया आपण बाहेर. आता ती कोंबड्या सोडल्यात बघा मोकळ्या. हे बघा आता ती क्रेट कशी जातात बघा. हे आत्ताच सोडलेत मोकळ्या. ते कडी लावून घेऊया, नाही तर इकडली पिल्ली बाहेर येतात. पिल्ली बाहेर आली की मग सगळे ह्याच्यात जाते तू. बघा आपण इकडं सोडलेत बघा, आणि इकडे ह्या साईडला जाते बघा आता कोंबड्या. इकडे आता तिथं खायला पडलेलं ती खायला लागलेत. इथलं खायला लागलेत. आपण इथं केन वगैरे ठेवलेलं त्या उभार तिथं बघा. काळी किट्टी कशी दिसते ती. हे बघा इकडे क्रेट वरती ठेवलेली सगळी कशी त्याच्यावर जाऊन बसते ती. आता अजून एक महिनाभर, अजून एक 15 दिवस गेले नाही, ती काट्या बांधून घ्यायच्या. त्या काट्या बांधल्यामुळे त्याच्यावर मतानं जाऊन बसतात, कारण त्यांना वर जेवढं असेल तेवढं त्यांचं ग्रोथ जास्त होते. हो टाकू तुम्हाला इकडं हाणून. या कोपऱ्यात सगळे येऊन बसते तो. बाहेर सोडली तोवर यामध्ये पाणी भरून घेऊया. परत आत सोडली परत भरून देत नाही नीट.
त्यामुळे आत्ताच पाणी भरून घ्यावे यामध्ये. सगळ्या भांड्यांमध्ये इथंच येऊन लागलीत खायला सगळी. इथं खाद्य पडले त्यामुळं त्या वेळ यायला लागली इथंच खायला लागलीत. पाणी तर लय संपलं नव्हतं त्यामुळं अशी लागायचं बघा इकडे खायला. आता ती केलतं ना त्याच्यामध्ये आता चालल्यात बघा एक एक कोंबड्या आत. ती आता उकर देतात त्यामध्ये खेळतात बघा मस्तपैकी. आपण त्यासाठी त्यांना तिथं अंड घालण्यासाठीच केले. आता सगळी झालीत बघा गोळा. आता त्यामध्ये एक एक जाऊन अंडी घालणार 100%. बघा आता चाललीत बघा एक एक आहे का. कसा विषय आहे. आता जरा लांबनं दाखवतो आमचं शेड लांबनं कसं दिसतंय. म्हणजे आपला वैयक्तिक धंदा हो वाईस असं हो कर वैयक्तिक स्वतःच दाखवतो मला. थांबा आता आमचा इकडून हे बघा इथं आपलं हे आहे हे शेड आहे. आलतो तर आपलं हे एक पोता आलतं इकडं उडून. त्या कोंबड्यांच्या खाली घालायचं पोता असते ना ती आलतं इकडं उडून. त्यामुळे हे आणायला आलतो इथं. दाखवतो बघा तिकडे शेड आहे आपलं त्या नारळ झाडाच्या अलीकडं. इथं आहे बघा कसं आहे खतरनाक. हा ब्लॉग व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.